तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण जो गणपतीचा जो मंडळ आहे तर त्यानुसार आपण त्यांचा जो लोगो असेल तर ते आपण या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग सुरुवात करूयात लोगो बनवण्यासाठी. तर लोगो कसा बनवायचा ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी काय करायचं, पिक्सेल लॅब ॲप हे आहे ते ओपन करून घ्यायचं. ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस वगैरे दिसून जाईल. तुम्हाला जर अशा प्रकारचा जो पिक्सेल लॅब ॲप असेल तर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल, काही विषय नाही. त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो, तुम्ही जे का प्लसवर ऑप्शन असेल तर प्लसवर क्लिक करून घ्यायचं. फ्रॉम गॅलरीवर जायचं. फ्रॉम गॅलरीवर गेल्यानंतर काय करायचं, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही जे का बॅकग्राऊंड मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे तर ते बॅकग्राऊंड जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यावर राईटवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर एच्या साईड जे ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्याच्या जे का सेंटरचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून जो रेझोल्युशन आहे तर त्याची साईज जी आहे ते 100% करून राईटवर क्लिक करायचं मित्रांनो. त्याच्यानंतर हे जे 3 डॉट आहेत, 3 डॉटचे जे का खालती लेअरचं ऑप्शन असेल त्याच्यावरती जाऊन जी लेअरचं जे का आता बॅकग्राऊंड घेतलेलं आहे त्याच्यावरती जाऊन लॉक करून घ्यायचं. त्याच्यानंतर आता अशा प्रकारे स्टेप वगैरे करत राहायची. फ्रॉम गॅलरीवर जायचं. त्याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये मागलं जे काय थोडंफार आपण आता तुम्ही जस्ट व्हॉट्सअपच्या DPला तुम्हाला जर फोटो ठेवायचा असेल तर अशा प्रकारे बॅकग्राऊंड वगैरे करून ठेवायचं असते. त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यामध्ये लेअरवर जायचं, क्लिक करून सर्व लॉक करून घ्यायचं. लॉक कसं काय करायचं तर पुढील आपण जे का इमेज घेतली त्याच्यानंतर याच्यामध्ये हालचाल करता येत नाही, त्याच्यामुळं ते आपण लॉक करून घ्यायचं. लॉक केल्यानंतर आता ही जी का PNG आहे तर ही PNG पण तुम्ही ॲड करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला सर्व काही PNG वगैरे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्यानंतर याची PL फाईलसुद्धा तुम्हाला दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून याच्यामध्ये जो काय पासवर्ड वगैरे आहे तो पासवर्ड तुम्हाला भेटून जाईल. आता याच्यामध्ये काय करायचं, जो आहे त्याच्यावरती लॉकवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर फ्रॉम गॅलरीवर जायचं. डबल जे फोटोज वगैरे मी याच्यामध्ये वापरलेले आहेत ते तुम्ही इथं ॲड करून घ्यायचे. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये रिलेटिव्ह साईज गणपतीचे जे काय PNG वगैरे आहे तर ते आपण ॲड करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर लेअरवर जाऊन आपण याला पण लॉक करून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण जे काय नाव वगैरे असेल ते पण आता आपण ॲड वगैरे करणार आहोत. आता हे जे काय फुलं वगैरे आहेत तर ते फुलं अगोदर आपण ॲड करून घेऊयात. त्याच्यानंतर आता प्लसवर क्लिक करायचं, फ्रॉम गॅलरीवर जायचं. त्याच्यानंतर नाव जे आहे तर ते पण आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्हाला जर फाउंड पाहिजे असतील तर याच्यामध्ये आपल्या चॅनलवरती फाउंड वगैरे मिळून जातील तुम्हाला अशा प्रकारचे. त्याच्यानंतर तुम्ही फ्रॉम गॅलरीवर जायचं. जे काय मंडळाचं नाव वगैरे असेल तर ते मंडळाचं नाव तुम्ही इथे टाकू शकता. आता अशा प्रकारे मंडळाचं नाव वगैरे टाकायचं, त्याच्यावरती लॉक करून घ्यायचं मित्रांनो. त्याच्यानंतर अजून एक वेळेस प्लसवर जायचं, फ्रॉम गॅलरीवर जायचं. फ्रॉम गॅलरीवर गेल्यानंतर याच्या खालती जे काय PNG वगैरे आहे ती PNG काय करायचं, ॲड वगैरे करून घ्यायची. त्याच्यानंतर याला पण लॉक वगैरे करून टाकायचं. तर अशा प्रकारे तुमचा लोगो वगैरे तयार झालेला आहे. आता त्याच्यावर तुम्ही किती हात फिरवला तरी तुमचं जे काय PNG वगैरे आहे तरी इकडे तिकडे जाणार नाही, कारण आपण लॉक वगैरे केलेली आहे. आणि जर तुम्हाला काही चेंज करायचं असेल तर याच्यामध्ये जाऊन चेंज करू शकता. त्याच्यानंतर पाहूया आता याच्यामध्ये तुम्हाला आता हे टेक्स्टचं नाव वगैरे कसं चेंज करायचं, किंवा हे तरुण मित्र मंडळ जे काय नाव आहे तर त्याला कसं हे करायचं, चेंज करायचं ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर काय करायचं मित्रांनो, आता हे जे काय मी आता बनवलेलं आहे ही PNG वगैरे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. तर PL फाईल कशी ॲड करायची ते पण सांगतो मित्रांनो. PL फाईल ॲड करण्यासाठी काय करायचं, इथं 3 डॉटवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर ओपन डॉट PL फाईलवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो, ओपन .pl फाईल क्लिक केल्यानंतर .plpवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्ही जिथे कुठे तुमची फाईल एक्सट्रॅक्ट झाली असेल तिथे जायचं. आता मी माझ्या पिक्सेल लॅब ॲपमध्ये माझी फाईल एक्सट्रॅक्ट झालेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाहू शकता की आता इथे कुठे तुम्हाला सांगतो. तर याच्यामध्ये तुम्ही जिथे एक्सट्रॅक्ट केली आहे तर एक्सट्रॅक्ट करते तुम्हाला जो पासवर्ड लागेल तो पासवर्ड तुम्ही टाकला असेल. आता पासवर्डसाठी तो पासवर्ड टाकल्याशिवाय तुमचं जे काही फाईल आहे तर ती एक्सट्रॅक्ट होणार नाही, त्यामुळे पासवर्डसाठी पूर्ण व्हिडिओ पहा. आता याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, तुमचं जे काय बघा असा प्रकार नाव आहे, गणपती बाप्पा लोगो PL फाईल असं नाव आहे, त्याला ओपन करून घ्यायचं. अशा प्रकारे दिसून जाईल. ओपन अँड ॲड करायचं मित्रांनो. ओपन अँड ॲड केल्यानंतर ओकेवर क्लिक करायचं. ओकेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहू शकता की अशा प्रकारे ॲड वगैरे झालेली आहे. त्याच्यानंतर काय करायचं, याच्या लेअर आहे, लेअरवर ऑप्शनवर क्लिक करायचं. तुम्ही पाहू शकता की इतक्या लेअर आहे जा. त्याच्यानंतर आता तुम्हाला जे काय नाव वगैरे बदलायचं असेल, आता या शिवमंडळाच्या जागी तुम्हाला जर गणेश मंडळ टाकायचं असेल, आता इथे काय आता ह्याच्यामध्ये काय टाकायचं असेल, साई निवास साई मंडळ जर टाकायचं असेल, साई गणेश, आता साई गणेश कसं टाकायचं तर याच्यावरती क्लिक करायचं, बाहेर यायचं. इंडियन फाउंड कन्व्हर्टर हे ॲप डाउनलोड करून घ्या मित्रांनो.
तुम्हाला जर आता AMS वगैरे क्लिक करायचं, त्याच्यानंतर इथं साई काय करायचं, टेक्स्ट लिहून टाकायचं. आता तुम्हाला दाखवतो 5 मिनटं. साई टाकायचं मित्रांनो. त्याच्यानंतर साई गणेश जर नाव तुम्ही टाकलं, आता तुमच्या मंडळाचं वगैरे नाव असेल तर साई गणेश तुम्ही नाव टाकून ह्याच्यामध्ये करू शकता. आता याच्यामध्ये अशा प्रकारे साई गणेश जे आहे ते नाव टाकलेलं आहे आणि कॉपी वगैरे केलेलं आहे. कॉपी केल्यानंतर काय करायचं, तर इथे जायचं आणि इथे जाऊन तुम्ही पेस्ट करून घ्यायचं. पेस्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे जो काय आहे नाव तुम्ही इथे आलेलं आहे. त्याच्यानंतर इथे काय करायचं, थोडंफार असा गॅप द्यायचा. त्याच्यानंतर इथे पाहू शकता की अशा प्रकारे नाव वगैरे आलेलं आहे. थोडंफार मोठं पण करू शकता, तुमच्या विषयी नाही. आणि त्याच्यानंतर जे काय PNG आहे त्याच्यावरती लॉक करून घ्यायचं. लॉक केल्यानंतर जी काही ही PNG आहे फुलाची, तर याला थोडं साईडला घ्यायचं. साईडला घेतल्यानंतर तुम्हाला पाहू शकता की आता स्क्रोल वगैरे करून थोडं साईडला घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या गावाचं नाव वगैरे टाकू शकता. आता इथे तुम्ही सांगतो तुम्हाला याच्यावर लॉक करून घ्यायचं हे पण PNG. आता हे तुमचं तरुण मित्रमंडळ आहे, तर तुम्ही तुमच्या मित्रमंडळाचं नाव वगैरे टाकू शकता. आता इथे डायरेक्ट मराठीमधून टाकू शकता. आता कोणतंही तुमचं गाव असेल किंवा कोणतंही नाव असेल, कोणतं मित्रमंडळ आहे ते त्याचं नाव वगैरे टाकून तुम्ही इथे ओके करू शकता. हे झाल्यानंतर आता तुम्हाला जर सेव्ह कसं करायचं ते सांगतो मित्रांनो. सेव्ह करण्यासाठी हे जे का प्लसच्या साईडचा जो ऑप्शन असेल त्याच्यावरती क्लिक करायचं. सेव्ह ॲज इमेज असेल त्याच्यावरती क्लिक करून याच्यामध्ये जायचं, अल्ट्रावर जायचं. अल्ट्रावर गेल्यानंतर सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करायचं. आता सेव्ह टू गॅलरीवर क्लिक केल्यानंतर तुमची डायरेक्टली फोटो सेव्ह होऊन जाईल. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो की आता याला PNG वगैरे कशा सेव्ह करायची. PNG सेव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, जो PNG आहे तर तुम्हाला काय करायचं, आता तुम्हाला जर हे नको असेल तर याच्यावरती क्लिक करून हे इनेबल करू शकता. त्याच्यानंतर काय करायचं, जो इथं ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड दिलेलं आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्ही एक मागलं एकदम बॅकग्राऊंड दिलेलं आहे व्हाईट, त्याला पण तुम्ही याच्यात जे काय डोळ्याचं ऑप्शन वगैरे दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आता तुम्हाला झालेले PNG, आता याच्यामध्ये काय करायचं, प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, सेव्ह ॲज इमेज करायचं. त्याच्यानंतर इथे जाऊन तुम्ही अल्ट्रावर करून घ्यायचं. अल्ट्रावर केल्यानंतर सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करायचं. सेव्ह टू गॅलरीवर झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की जी काही तुमची फोटो असेल ती फोटो सेव्ह होण्यासाठी लोड होत आहे आणि ही फोटो सेव्ह झालेली आहे. आता मी फोटो सेव्ह झालेली तुम्हाला दाखवायचं झालं तर गॅलरीवर जायचं. आता गॅलरीवर गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आता जी काही फोटो असेल, थांबा मित्रांनो, जी काही फोटो वगैरे असेल तुमची तर ती फोटो अशा प्रकारे, आता ही जी काही PNG आहे तर PNG प्रकारे सेव्ह झालेली आहे. आणि त्याच्यानंतर ही जी आहे तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता, आता तुमचं जे काय WhatsApp DP असेल, Instagram DP वगैरे असेल त्यावरती तुम्ही लावू शकता. तुम्ही पाहू शकता की याची क्वालिटी वगैरे पाहू शकता. तुमचं नाव वगैरे आहे जे एकदम क्वालिटीमध्ये दिसत असेल, जे काय गणपतीची फोटो वगैरे आहे तर ती पण एकदम भारी क्वालिटीमध्ये दिसते. तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ वगैरे करत असतो. त्यानंतर तुम्हाला फाउंट वगैरे पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवरती खूप सारे फाउंट वगैरे प्रोव्हाइड करत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला, धन्यवाद. Audio Jungle.